मित्रांनो, पोकरा योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं अनुदान बाकी होतं, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंद देणारं अपडेट आता सरकारतर्फे इथं आलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुषार सिंचन व ठिबक सिंचन या दोन्ही आता बघा जसे की पैसे बाकी होते. आता आपण जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने 25% हे त्यांचा निधी आपल्याला उपलब्ध करून दिला होता. परंतु राज्य सरकारचे पैसे अजून सुद्धा बाकी राहिलेले होते आणि भरपूरशा दिवसांपासून तुषार सिंचन असो किंवा ठिबक सिंचन असो याच्यासाठी प्रतीक्षेत असलेले शेतकरी बांधव भरपूरशा दिवसांपासून वाट पाहू लागलेले होते की अनुदान मिळतील. परंतु आपण जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारचे 55% पैसे मिळाले आणि राज्य सरकारचे जे काही 45% पैसे बाकी होते ते मिळण्याला आता कुठेतरी आपल्याला हिरवा कंदील हे सरकारतर्फे दिसलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या आठवड्यामध्ये किंवा या महिन्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील, कारण की बघा महा-डी-बी-टी पोर्टलवरती देखील आता भरपूरशा मात्रामध्ये थकीत रक्कम हे बाकी होती. आता तेच रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट होण्यासाठी सरकारने आता सुरुवात केलेली आहे आणि धीरे-धीरे डी-बी-टी प्रणालीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरच क्रेडिट होऊन जाणार. बघा, तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल तर नक्की तुम्हाला लिंक करून ठेवायचं आहे आणि लिंक आहे की नाही एकदा नक्की चेक करायचं आहे. बाकी भरपूरशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे न येण्याचं कारण एकमेव हेच दिसून आलेलं आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आताच्याच चॅनलला किंवा पेजला फॉलो नक्की करून ठेवा. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.